जुहू चौपाटीवर प्रचंड मोठं कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळते। गेल्या 15 दिवसांपासून परिस्थिती अजूनही जैसे थे आहे। लोकशाही मराठीनं सलग 15व्या दिवशी रिअॅलिटी चेक केलाय। आजही जुहू चौपाटीवर प्रचंड मोठा कचरा पाहायला मिळतो। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। मुंबईच्या जुहू चौपाटीवरती आपण पाहतोय की कचऱ्याचं साम्राज्य हे मागच्या अनेक दिवसांपासून पसरलेलं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा दररोज आढावा घेत आहोत। आजचा 15वा दिवस उजळलेला आहे। आजही आपण पाहू शकतो की जैसे थे परिस्थिती या संपूर्ण जुहूच्या समुद्र किनारी आपल्याला पाहायला मिळतोय। टनभर कचरा आजही आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्यात समुद्र किनारी पसरलेला पाहायला मिळतोय। दूरवर नजर जर आपण टाकली तर 2 ते 3 किलोमीटर आजही हा संपूर्ण प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। कारण 2 ते 3 फूट खोलवरती हा कचरा एकाच ठिकाणी फसलेला आहे आणि तो सगळा कचरा काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडनं मोठी यंत्रणा ही कामाला लागली पाहिजे होती। मात्र ह्या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत असताना इथे आजही सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते याच कचऱ्यातना चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहतो की समुद्र किनारा म्हटल्यावरती मॉर्निंग वॉकला असेल किंवा मग एक्सरसाइज करायला अनेक नागरिक जे आहेत ते येत असतात। पण आज या कचऱ्याच्या साम्राज्यामधनं आज त्या सगळ्या परिस्थितीला त्यांना दूरवर राहावं लागत आहे। कारण संपूर्णतः पालिका प्रशासनाकडनं जे दावे केले जात आहेत की मॅनपॉवर वाढवण्यात आलेली आहे किंवा मग जी यंत्रणा आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे, तशी परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे पालिकेचे सगळे दावे जे आहेत ते फोल ठरताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी आपण पाहतोय की महापौर या मागच्या 2 आठवड्यापासून जुहूच्या चौपाटीसाठी पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं म्हणत आहेत। काम देखील सुरू आहे असं देखील त्या म्हणतात। पण आज देखील महापौरांना पाहणी करण्यासाठी वेळ नाहीये का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। खरं तर महापालिकेला निश्चितच कधी जाग येणार याची नेमकीच आपण देखील वाट पाहणार आहोत। खरं तर या सगळ्याच परिस्थितीचा आढावा दररोज लोकशाही मराठी म्हणून आम्ही येऊन आढावा घेणारच आहोत। पण मात्र पालिका प्रशासनाला जाग का येत नाही हा देखील सवाल या ठिकाणी आजही उपस्थित होत आहे। त्यामुळे इथे येणारे सगळे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते आजही त्रस्त आहेत। स्वच्छ आणि सुंदर मुंबईच्या या सगळ्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांना चालायचं आहे। त्यामुळे पालिका प्रशासन लवकरात लवकर ह्या सगळ्या कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते साफ करावा अशी देखील या सगळ्या नागरिकांकडनं आता विनंती केली जात आहे। व्हिडिओ राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य आजही आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही मागच्या 15 दिवसापासून या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत। दूरवर जर नजर टाकली तर टनभर कचरा आजही आपल्याला पाहायला मिळतोय। आजही सर्वसामान्य जे मॉर्निंग वॉकसाठी या समुद्र किनारी येतात याच कचऱ्यातून जे आहेत वॉक करताना पाहायला मिळतात। काही इथले स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, खरं तर कचऱ्याचं पूर्ण साम्राज्य पाहायला मिळतंय। आज लोकशाही मराठी म्हणून आम्ही 15 दिवसापासून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत। पालिका प्रशासन नेमकं काय काम करते तुम्ही स्वतः या संदर्भामध्ये माहिती देऊ शकता? धन्यवाद मला हे ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल। कचरा खूप वाढत आहे दिवस। मला सगळ्याला एक पण आवाहन करायला आहे की महानगरपालिका कचरा साफ करते, पण ॲज अ सिटीजन आपली काय जबाबदारी आहे ते पण आपल्याला समजायला लागेल। वी हैव टू रिड्यूस, रीयूज एंड रिसाइकिल। लेट्स ऑल सबको एक करना है काम कि प्लास्टिक का यूज कम करना है। बीएमसी अपना काम कर रही है। देयर आर सो मेनी वर्कर्स हु आर क्लीनिंग द बीच, बट एज अ सिटीजन हमने को करना है कि रिड्यूस करना है, प्लास्टिक यूज रिड्यूस करना है। प्लीज टू ऑल द सिटीजन्स हेल्प अचीव दिस गोल कलेक्टिवली। थँक्यू सो मच। साठम येऊन गेले इकडे, नंतर 2 दिवस एकदम साफ होता, पण परत परिस्थिती बिघडली आहे। म्हणजे प्रशासनाने काही मोर ठोस कदम घ्यायला लागेल ते जरुरी आहे। तोपर्यंत जुहू चौपाटीवरचा हा संपूर्ण कचऱ्याचं साम्राज्य साफ होत नाही, पालिका प्रशासनाला जाग येत नाही, तोपर्यंत या सगळ्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेत राहणार। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। कि जो जितना कचरा दिख रहा है ये बेफजूल गवर्नमेंट पैसे खर्चा कर रही है। इसमें जो नाले पे जो कचरा फेंकते हैं, जितने नाले में फेंक रहे हैं, सारे नाले का कचरा यहाँ आता है। वहीं पे आप जाली लगाते तो वहीं से कचरा क्यों नहीं उठाते? ये तो बेफजूल पब्लिक का पैसा खराब हो रहा है। ये मतलब ही नहीं। हर साल हर इसमें देखते हैं हम बारिश में, तो ये पूरा कचरा उठाने का इतने लोग इतने आते हैं और कुछ कॉलेज स्टूडेंट आते हैं,
कुछ सोशल वर्क करने वाले आते हैं, कचरा उठाते हैं। उससे अच्छा आप क्यों नहीं सरकार वहाँ पे बंद कर देती है जहाँ पे नाले से कचरा आ रहा है। सब झोपड़पट्टी वाले जो भी जितने भी फेंकते हैं, बिल्डिंग वाले, झोपड़पट्टी वाले, वो सारा कचरा फेंकते हैं। वो कचरा यही समंदर में आता है, समंदर लेती नहीं है, बाहर फेंक देती है। ऐसा है। सबसे पहले तो मुझे बहुत निराशा हुई है जान के, देख के, और इनफैक्ट मैं इन पे मुझे रहम आ रहा है, तरस आ रहा है। वी इंडियन मतलब स्वभाव से ही हम लोग बिगड़े हुए हैं। मतलब कहें कि हमें एक जो मूल कर्तव्य है, हमारे जो ड्यूटी हैं, उसके प्रति बिल्कुल गैर जिम्मेदाराना है। हम लोग चाहते सब कुछ हैं कि सब अच्छा हो, सब कुछ अच्छा मिले, बट करना कुछ नहीं चाहते हैं। एक्चुअली इस बार शुरू से ही बहुत ज्यादा आया। हर साल आता है, ऐसे नहीं कि हर साल नहीं आता है, बट इस बार तो ऐसे ढेर हो गए थे, चलने की बिल्कुल जगह ही नहीं बची है। वो कभी ऐसा इतना गंदा हाल नहीं हुआ जो इस बार हुआ। वो लोग करते हैं साफ, पर फिर वो वहीं आ जाता है। इसका मतलब या तो वो गलत जगह पे डंप कर रहे हैं कि घूम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।